खरे आदिवासी कोण यावरून नांदेड जिल्ह्यात वादाची ठिणगी पडली। आदिवासी मनेरे वारोलू जमातीच्या लोकांनी आज नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे महामोर्चा काढला आहे। या मोर्चात 25,000हून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते। त्यामुळे किनवट आदिलाबाद हा रस्ता पूर्णपणे बंद होता, तर संपूर्ण किनवट शहर जाम झाले होते। मोर्चेकरी आक्रमकही झाले होते, पण पोलिसांना त्यांना शांत करण्यात यश आले। आदिवासी मनेरू वारलू जातीचे बोगस जात प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले। आदिवासी जात बांधवांच्या एका मोर्चानंतर किनवटमध्ये आदिवासी मनेर वारलू जातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी कमिटी ही चौकशी करीत आहे। हा सर्व प्रकार आदिवासी संशोधन केंद्राचे आयुक्त सुरकुंडे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी भारुड हे दोघे मिळून करीत असल्याचा आरोप करत हा विराट मोर्चा काढण्यात आलाय। आदिवासी जमातीतून मनेरू वारलू जातीला बेदखल करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर करावे अशी मागणी करण्यात आली। मोर्चे दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जी स्थापन केली ती नियमा नसल्या कारणाने ती SIT समिती बरखास्त करावी व नेहमी जे मनेर वारलू बोगस म्हणतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व याच्यानंतर जर बोगस आहे शब्द जर आलात तर आम्हाला याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल। कारण गेल्या 4 वर्षापासून मनेर वारलू समाजाचे जे सर्टिफिकेट 5 ते 6,000 वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद समिती कार्यालयात पेंडिंग आहेत ते तात्काळ निकाली काढावे अशी आमच्या सर्व युवकांतर्फे मागणी आहे। आणि जर मागण्या मान्य नाही झाल्या याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आणि तीव्र स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडू असं आम्ही युवा संघटनेचे सांगतो। नांदेडहून कमलाकर बिरादार, गर्जा, महाराष्ट्र न्यूज।